चला लाईनअपचे नियम सर्व संघांनी पाळायचे. प्रॉपर लाईनअप मात्र प्रत्येकाने जरूर करायचे. मंगेश, चला मंगेश यायचंय. शिरळ संघाचा कॅप्टन चला यायचंय लगेच. आपण मंगेश एकानेच यायचंय. बाकी सर्व खेळाडूंनी मैदान सजवून घ्या. चला ड्रेस कोड आणि ड्रेस कोडचा विचार करून मात्र 2 धावांची पॅनल्टी इथे मात्र शिरळ संघाला घेऊन खेळावी लागेल. शेवटच्या क्षणाला ती पॅनल्टी तुम्हाला सांगितली जाईल. स्प्रे अजून आणले का तुम्ही? स्प्रे वगैरे चला चला स्पीडअप करायचं आहे. येस, दोन्ही संघाचे 12th मॅन कुठला? शिरळ संघाचा आहे. मालदन संघ चला नितीन दादा 12वा खेळाडू आयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. येस, सज्ज आहे हे मैदान, सज्ज आहे हे क्रीडांगण, सज्ज आहे ही खेळपट्टी, सज्ज आहेत पंच, दोन्ही खेळाडू, बॉलर, बॅट्समन आणि सज्ज आहोत आम्ही. सज्ज आहे यूट्यूब लाईव्ह. तर पहिल्या दिवसाची मात्र सुरुवात केली जाते. 3, 2, 1 लेट्स गो. गणपती बाप्पा. पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये पडला जातोय. आतापर्यंत मात्र कित्येक सामने आपण पाहिल्या. पहिल्या चेंडूची सुरुवात मात्र जेव्हा गणपती बाप्पाच्या जयघोषाने होते, पहिल्या दिवसाची सुरुवात गोड होते, तसा शेवट देखील गोड होतो. आणि ही सुरुवात मात्र इथे केली जाते. श्री भैरवनाथ चरणी एवढीच प्रार्थना असतील, 2 दिवस जे खेळाडू मैदानामध्ये खेळणार आहेत त्यांनी मात्र काळजी घ्यायची आणि त्या खेळाडूंना कुठलीही दुखापत मात्र होऊ नये यासाठी मात्र हा सुरुवात केली आहे. हो, सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मात्र एकच धाव
सागरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. बॉस आवाज बास नाही, आवाज हे जातोय पूर्ण पातळ. बॉल तिथे 4 बॉल नाही 5 4 5 6. पहिला चेंडू अगदी गुड लेंथवरती पडला होता. बॅकफुटला जाऊन फिरला, मात्र निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती हा स्ट्रोक खेळण्यात आला. हो, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे सागर तिथे. कॅच घेण्याचा प्रयत्न आणि फसला जातोय. पहिल्याच मॅचमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये मात्र या चुका होत असताना सागर तिथे होता. डबल माइंड त्याचा गेम झाला. बॉलवरती जरा लवकरच आला आणि त्यानंतर मात्र थांबला गेला. आणि त्यानंतर पहा, ॲज अ कॅप्टन सागरला मात्र पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये खेचून घेतल्या. क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा फेरबदल तिथे केली जाते. हे गरजेचं आहे. पहिली मॅच तुम्ही खेळता, पहिल्या मॅचमध्ये धावसंख्या आणि खेळपट्टीचा अंदाज हा तुम्हाला नसतो आणि म्हणूनच की काय आत्तापर्यंत मात्र सागरला पुन्हा एकदा आतमध्ये आणल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या टॉपला आपण पहिला चेंडू लागला जातो. बॅकवर्ड पॉईंट अगदी वेगाने येत्या, मात्र कुठलीही धाव, एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या आहे 4च्या घरामध्ये. धावसंख्या आहे 4च्या घरामध्ये. आवाज वाढू नको, फक्त बास वगैरे क्लीन कर आवाज. येस, पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकदम बरोबर. हो, हाफ ट्रॅकर होता हा चेंडू आणि पंचांचा इशारा. येस, तिचा स्पायर व्हाईट बॉल मात्र इथे दिला जातोय. हा, एकदम बरोबर, कमी कर पाहिजे थोडा. व्हाईट बॉल. येस, आतापर्यंत चेंडू पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये एक स्क्वेअर मार. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिला व्हाईट बॉल आहे. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटवरती येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वेगाने येतोय आणि त्यानंतर विकेटचं पतन. अंकुशच्या हातामध्ये ही कॅच जाते आणि अंकुशने मात्र इथे सुरेख कॅच इथे कलेक्ट केले. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रवीणच्या खात्यामध्ये पहिला विकेट जातोय. पहिली ब्रेक 2 मात्र प्रवीण आपल्या संघाला मिळवून देतो. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतो तो म्हणजे संदीप. बॅक टू द पॅव्हिलियन. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर होता, फॉलो केलं. मिसफील्ड इथे देखील होते. कुठलीही संधी मात्र दुसऱ्या धावेसाठी घेतली जात नाहीये. येस, पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहू शकतो जी आहे 6च्या घरामध्ये. बॉल टू बॉल धावा मात्र इथे खर्च केलेत. ॲज अ अंपायर, मेन अंपायर आपण विकी यांना पाहतोय. आकाश बनसोडे लेग अंपायर आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा. अंकुशने काय कॅच आजच्या दिवसामध्ये. पहिली मॅच तुम्ही खेळताय. पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये मात्र असं क्षेत्ररक्षण करणं कौतुक करेल अक्षयचं. ज्या पद्धतीने मात्र अंकुशने ज्या पद्धतीने पहिल्या विकेटसाठी आपलं योगदान दिले. अंकुश आपण पाहतोय. अंकुश वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकाचा खेळ पाहिलं तर सुरेख होता. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरेश आहे स्ट्रायकिंग मार्कवरती. ओहो, बॅकफुटला स्टिकरचा एंड फटका आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय, मागे फिरून फेकला जातोय आणि त्यानंतर पहा एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. लक्ष नाहीये, लक्ष नव्हतं. कॉल कलेक्ट केला नव्हता. कम्युनिकेशन नाहीये. म्हणूनच की काय 1-1 2-2 धावा मात्र इथे कंप्लीट केले जातात. आतापर्यंत धावा पाहिल्यात तर 7 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. भैरवनाथ चषक 2022 स्वागत आहे सर्व संघांचं. 20 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण खेळणार आहोत. सिंगमोडेवाडी, भैरवनाथ, बनपुरी आणि हे आयोजन आहे भैरवनाथ चषक. मला वाटतं बनपुरीचं 6वं आयोजन असेल. बॅकफुटला फटका मात्र जोरात आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, मात्र कॅच तिथे जरूर ड्रॉप होते. दुसऱ्या धावेसाठी पाहिलं जात आहे आणि पाहता पाहता मात्र दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते.
आतापर्यंत आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं विचार केला जातोय, ही खेळपट्टी काय रिझल्ट देईल, या खेळपट्टीवरती किती धावा होतील, किती धावा चेस केल्या जातील, या खेळपट्टीचा रिझल्ट आणि या खेळपट्टीचं उत्तर मात्र मिळवण्यासाठी हे सामने मात्र इथे खेळले जातात. जशी जशी दुपार होईल तसे तसे या खेळपट्टीचा अंदाज आपल्याला येत जाईल. ओहो, इथे बॅटच्या रडामध्ये येतोय, इथे तर ताकद मात्र लगावली जात नाही. त्यानंतर पहा विकेटचं पतन आणि त्यानंतर हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षक सागरच्या हातामध्ये जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सागर होता, कुठलीही चुकी सागरने यावेळी केलेली नाहीये. आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहिलं तर माघारी येत असताना अक्षय अगदी स्वस्तामध्ये बाद होतोय, माघारी येतोय. आतापर्यंत मालदन संघ आपण पाहिलं तर दमखमवाला संघ आहे, एक्सपिरियन्स आहे त्यांच्याजवळ, खूप अनुभव आहे. दमखम असलेले खेळाडू, बॅट्समन, खोलवरची बॅटिंग ऑर्डर आहे त्यांची. मात्र आता कॅप्टनला लवकर यावं लागतंय. या पहिल्या मॅचमध्ये कॅप्टनचं लवकर आगमन होतंय. नितीन नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय जर्सी नंबर 12 ने खेळत असताना. धावसंख्या 9च्या घरामध्ये. हो, लाईन शोधण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा स्क्वेअर मारा. या स्क्वेअर नंतर एक धाव मात्र इथे स्कोर कार्डवरती ऍड होते, जी डबल डिजिट 10च्या घरामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ सादर केला गोलंदाज अंकुशने. अंकुश लगावला. येस, सिरळ संघ पाहिलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर हो, थोडीशी चुकी होत्या डीप मिड विकेटला. आणि त्यानंतर पहा प्रेशरमध्ये या गोष्टी होतात, घाई आणि गडबड, आणि त्यानंतर या 2 धावा इथे खर्च होतात. 1+1 या 2 धावा इथे खर्च होत असताना, कारण की तिथे आपण पाहिलं तर शांत डोक्याने जर चेंडू अडवला असता, हातामध्ये ठेवला असता तर एकच धाव हाती लागली असती. पण प्रेशर असतं, दबाव असतं, दबावामध्ये ह्या गोष्टी होत असतात. पण अंकुशचं कौतुक करेल. कोयना विभागाचा जर विचार केला, कोयना टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अंकुश हे नाव मात्र पुढे येतं. कोयना टेनिस क्रिकेटचा स्टार आहे, चमकता हिरा आहे. आणि अंकुश आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करतोय. हे खेळाडू खरं तर एका दिवसामध्ये मोठे होत नाहीत. कित्येक दिवसाची रात्र, कित्येक रात्रीचे दिवस, कित्येक पराजय यांनी पाठीवरती घेतलेले असतात. आणि त्यानंतर अनुभव मात्र मैदानामध्ये अंकुशचा. हो, सुरेख अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे, कव्हरच्या दिशेने थोडीशी चुकी होते. येस, जावं लागेल. 4 धावांसाठी हा चेंडू जातोय. आणि पहिला चौकार मात्र या मॅचचा आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये मात्र तो बॅट्समन आपण पाहिलं तर नितीनच्या बॅटमधून येतोय. आणि नितीनसाठी पाहिलं तर प्रत्येक 6 साठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक बजरंगजी केसरे, जे यांच्या मालदन संघ म्हटलं तर बजरंगजी केसरे, आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा अंकुशचा हा अनुभव, चांगल्या गोलंदाजाची लक्षणे. पहिला याच्या आधीचा चेंडू आपण पाहिला तर तो देखील सुरेख होता. क्षेत्ररक्षणाची मिसफिल्ड त्याच्यामध्ये गेलेला या 4 धावां. त्यानंतर या चेंडूवरती अगदी आपली अचूकता मात्र पाहतोय अंकुशची. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस मात्र संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये 16. प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक असेल. नितीन साठी हे पारितोषिक बजरंगजी केसरे साहेब यांच्याकडून हे लावण्यात येत्या सध्या गरज आहे. येस, नवीन गोलंदाज रमेश आपण पाहतोय. जर्सी नंबर 45 स्ट्राईकला फलंदाज पाहतोय सुरेश. ओ, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटच जरूर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी वेगाने येते. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल तिथे मात्र तोपर्यंत एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. येस, नितीन. खरं तर मालदन संघासाठी जास्तीत जास्त गरज आता सध्या नितीनच्या बॅटिंगची आहे. जास्तीत जास्त वेळ नितीन थांबणं गरजेचं आहे. जर्सी नंबर 08 आपण पाहतोय. बोला साहेब. हा, वल्ल्या बल्ल्या फायटर्स. ठीक आहे, चालेल चालेल. ओके. येस,
पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पहिले 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव व नितीनची स्ट्राईक रोटेट होते. नॉन स्ट्राईकला तो जरूर आहे, मात्र जास्तीत जास्त वेळ त्याला स्ट्राईकवरती येण्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागतोय. येस, हा चेंडू आपण पाहिला, वेग होता या चेंडूला, पडल्यानंतर स्क्वेअर मारेसाठी जातोय, थोडीशी दिशा बदलतोय. खरं तर काल मालदन संघाचं ऑप्शन पाहिलं तर नितीन बल्ल्या फायटर्स या संघातून नितीनची निवड आयकॉनसाठी मात्र त्याची जरूर झाली आणि तोच बल्ल्या फायटर्स म्हणजे मालदन प्रीमियर लीगचा आयकॉन मात्र जर्सी नंबर 12 मध्ये आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंगला. ओहो, पुढे येऊन टॅप फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे पॉईंटच्या दिशेने, मात्र एकच धाव हाती लागते. नितीनसाठी देखील पारितोषिकांचा वर्षाव होतो आजच्या पहिल्याच मॅचमध्ये. बजरंगजी केसरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, राहुलजी पेंढारकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. षटकारासाठी हे पारितोषिक आहे. ओहो, हा चेंडू अगदी पायावरती आला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. त्यानंतर कुठलीही धाव घेण्यासाठी तो मात्र संधी घेत नाहीये. शांततेत अगदी खेळत असताना तुफान आहे, मात्र आज शांततेमध्ये खेळत असताना नितीन यांना आपण पाहतोय. मालदन संघाचा हा चमकता हिरा मिस्टर नितीन. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एकच धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते, ती देखील वेगाने. धाव संख्या आपण पाहिली तर 21च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. 21 21. येस, टॉप एज घेऊन हा देखील चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. एकच धाव या चेंडूवरती मात्र इथे घोषित क्षेत्रामध्ये जाते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती म्हणजे 22च्या घरामध्ये. 22 22 धाव संख्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय ती मालदन या संघाची. येस, याच्यानंतर मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि गुढे 11 गुढे याच्यानंतर तुमची मॅच आहे. लगेच आपण टॉस्का बॉस या व्यासपीठावरती. येस, वेलकम कॅप्टन. रोहित बॉलिंग मार्क्ससाठी आपण पाहतोय. राऊंड विकेट घेऊन येण्याचा प्रयत्न. हो, नितीनसाठीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्या या फटक्यावरती थोडासा निराश होतोय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 23 23 धावा. 23. येस, शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. धावा या षटकामध्ये मात्र 5 चेंडू मध्ये कराव्या लागतील. फायटिंग स्कोर जर तुम्हाला तयार करायचा आहे तर. हो, वडा मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातो. वडा कॅच हे शब्द येण्याआधी चेंडू मात्र हातातून निष्ठून जातोय. चटका देतोय हाताला आणि धरतीला दान होतोय. 1 धाव जरूर येते डिक्लेअर झोन मध्ये. नितीन सध्या पहा ज्या पद्धतीने मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतोय. संघ पाहतोय, वाट पाहतोय. एकच चौकार आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आला आणि एकच चौकार आतापर्यंत आपण पाहिलं तर डीप पॉइंटच्या दिशेने नितीनच्या बॅट मधून आला. तिथे मिसफील्ड झाली होती. अंकुशच्या त्या ओव्हरवरती तो चौकार आला होता, मात्र त्याच्यानंतर चौकार षटकार थांबलेत. म्हणजे पूर्णपणे धावसंख्येला आळा घातलाय. धावसंख्येचा पूर्णपणे 24 धावा. 24 दुष्काळ पडलाय पूर्णपणे धावसंख्येचा. पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये खेळपट्टीने अंदाज दिलेला नसतो आणि चेसिंग करणं खूप अवघड असतं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो काय फायटिंग स्कोर इथे तयार केला जाऊ शकेल मालदन या संघाकडून. ओहो, हा देखील चेंडू सोडून दिला. बॅटीचा फेज ओपन केला होता, मात्र क्लोज करेपर्यंत चेंडूला पाहिलं, ओळखलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर स्वैर मारेसाठी चेंडू जाऊन दिला. 25 4 षटकांमध्ये 30-35चा आकडा पाहतोय. फायटिंग स्कोर मालदन संघासाठी आपण, कारण की सिरळ संघ दमखम आहे या संघाकडे आणि नौका संघ आहे नवीन संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख लोअर फुल टॉस आपण पाहिलं तर यॉर्कर मध्ये रूपांतर झालं त्याचं. मी म्हणेल हा यॉर्कर करून घेतला.
कारण की नितीन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, बॅटीचा फेज फिरेपर्यंत चेंडू अगदी यॉर्कर स्वरूपामध्ये पडण्यात आला. आणि त्यानंतर पाहिलं तर काय बॉलिंग आत्तापर्यंत रोहितच्या स्पेलमध्ये, काय स्पेल आत्तापर्यंत हँडल केले रोहितने. सुरेख, दर्जेदार. हो, हा देखील चेंडू सुरेख अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडेल, नितीन स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतोय आणि तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला. धावसंख्या आहे ती म्हणजे 27च्या घरामध्ये, 27. हो, हा देखील फुलटॉस चेंडू होता. आतापर्यंत नितीनच्या बॅटमध्ये चेंडू आलेले नाहीये, टायमिंग झालेलं नाहीये. पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना प्रयत्न करतोय नितीन, मात्र चेंडू आपण पाहिलं तर प्रयत्नाला त्या यश येत नाही. मात्र 1-1, 2-2 धावाने धावसंख्या पुढे जाते. ही चांगली गोष्ट आहे मालदन संघासाठी. धावा थांबलेल्या नाहीयेत, धावा 1-1 पाऊल पुढे जाते. 28च्या घरामध्ये धावसंख्या पाहतोय आपण. विक्रम ॲज अ स्कोरर माझ्यासोबत जोडलेला आहे सकाळच्या 17ला. आणि हा शेवटचा चेंडू असेल. हो, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बुंदा चेंडू, यॉर्कर बॉल. वॉट अ बॉल, वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ स्पॅल. सुरेख गोलंदाजी रोहितची आपण पाहिली. अचूकता आहे. ज्या पद्धतीने 4 षटकांचा खेळ इथे संपला, पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे 29च्या घरामध्ये आणि 30 धावेचं आव्हान आहे. फायटिंग स्कोअर तयार केला, 30 रन्स टू विन. 30 धावेचं आव्हान आहे. तर चला चला अधिक दादा काटकर राहायचं कॅप्टन तुमच्या संघाचा. सचिन दादा, येस सचिन यायचं कॅप्टन. येस सचिन दादा यायचं कॅप्टन मराठा वॉरियर जुळेवाडी संघाचा. आणि गुढे 11 गुढे, चला यायचं. येस 2 धावांची पॅनल्टी आहे. येस 2 धावांची पॅनल्टी ऍड करून म्हणजे 32 धावेचं आव्हान असेल, 32. चला संभाजी मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. सचिन आहे, गुडे 11 गुडे, चला यायचंय. चला यायचंय, टॉस करूयात. येस एका साईडला आहे जुळेवाडीचे कॅप्टन सचिन, गुडे 11 गुडेचे कॅप्टन आपण पाहतोय. तर कॉल कोणाचा असेल? येस जुळेवाडी संघाचा कॉल. छापा आहे कॉल आणि येस टॉस जिंकला. काय निर्णय आहे? 4 ओव्हरची मॅच असेल आणि बॉलिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये काय नवीन करेल, कारण की मागची मॅच विसरणार नाही, आम्ही देखील विसरणार नाही, तुम्ही देखील नाही. या मॅच मध्ये बॉलिंग घेण्याचा निर्णय आणि समोर संघ आपण पाहतोय मिथून आहे. मिथून चालला तर विषय वेगळा असतो. काय नवीन टीम आहे यावेळी? प्लेइंग 11 पूर्ण आहे. प्लेइंग 11 तर आहे पूर्ण, 1-2 जण नाही आहेत, ते सॅटर्डेला होतंच. आणि प्लॅन तर असं काही नाही यांच्याबरोबर.
कारण टीम खूप छान आहे आणि बॉलिंग आमचा आपली तळवलीमध्ये सकाळी रन होत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही बॉलिंगच घेतो. खेळपट्टी नवीन आहे. खेळपट्टीचा विचार केला तर नवीन खेळपट्टी दिसते आणि सकाळच्या सत्राला धावसंख्या कमी येत आहेत. तुमची बॉलिंग अटॅक पाहता किती धावसंख्येवरती आळा घालता असे तुम्ही विचार करताय? 30च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 30च्या आतमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सांग, किती खेळाडू आहेत बाबा तुझ्या संघामध्ये? आज कमीत कमी 8 जण आहेत. तरीसुद्धा मी माझा गेम खेळण्याचा प्रयत्न करेन, कारण मी जर खेळलो तर 100% या ग्राउंडवरती आपला स्कोअर चांगला होईल. समोरच्या संघाला बिग फाईट देण्याचा प्रयत्न करशील? एकदम परफेक्ट करणारच आहेस, त्यात काय सवालच नाही. कारण सध्या शनिवार असल्यामुळे जरा मुलं एकदम शॉर्टेड आहेत. सुद्धा माझा मी गेम खेळण्याचा प्रयत्न करेन बस. शुभेच्छा दोन्ही संघाला. थँक्यू सो मच. तर चला संभाजी मोहिते साहेब, आपण मात्र व्यासपीठावरती विराजमान होऊयात. मॅचला तिथे सुरुवात होते. येस, 2 धावा आत्ताच्या डिक्लेअर झोन मध्ये. हो, हा देखील चेंडू सुरू केला. स्लिप होता, मात्र स्लिपला अक्षरशः फुंकर मारून जातोय आणि त्यानंतर पहायचं कॅप्टन नितीन थोडासा हताश होतो, कारण की हा स्लिप एक धावा रोखण्यासाठीच तिथे लगावला गेला, मात्र त्या धावा अडल्या नाहीत. 32 धावेचा 32 रन्स टू विन. 32 धावेचं आव्हान आहे. पॅनल्टीच्या 2 धावा जरूर ऍड केल्या होत्या, मात्र धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, सुरेख फटका, बॅकवर्ड पॉइंट आहे. वॉड क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. मात्र त्यानंतर पहा, फेकी अगदी चुकीच्या दिशेला केल्या. स्ट्रायकिंग एंडला फेकी करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठलाही खेळाडू पोहोचला नव्हता. दोन्ही खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत होतो. त्यानंतर एक क्रिकेट आहे, क्षणात तुम्हाला ओळखायचं असतं, क्षणात तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, क्षणात तुम्हाला विचार करायचा असतो. कारण की 1 सेकंद, 1 मिली सेकंद असतो की फेकी कुठे करायची, एक नजर असते. या सर्व गोष्टी या क्रिकेटमध्ये मात्र शिकल्या जातात. धावसंख्या आहे 4च्या घरामध्ये. ओ, फुलटॉस चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यान चेंडू सुरेख लगावला. 1 2 3 4 खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र चेंडू जातोय आर पार, फरारच चौकार. पहा, शिरूर संघ आणि नौका संघ आहे, दमखम आहे. त्यानंतर मात्र शिरूर म्हटलं तर अंकुश हे नाव मात्र समोर येतं. नॉन स्ट्रायकिंगला पण स्ट्रायकिंगला पण जरूर पाहतोय अंकुश. अंकुशच्या बॅटमधून येस, कोयना टेनिस क्रिकेट आणि त्यामधील हा उभरता सितारा. अनुभव आहे या खेळाडूंकडे, आत्तापर्यंत कमवलेला अनुभव आज मैदानामध्ये आपण पाहतोय. हो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या बॉटमला घेतोय, मात्र डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. या 1 धावेने 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 1 टू गो असेल. 4 बॉल. येस, 9 धावा. येस, 1 टू गो. ओहो, आज सुरेख हा फटका पहा, नजाकत पहा. तिथे अगदी जागेवरती उभा राहून फक्त चेंडूला त्याने मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिले, कारण की सध्या माहिती आहे अंकुशला ताकदीचा खेळ कमी आहे. आय यूज टू युअर ब्रेन अँड प्ले विथ कॉमन सेन्स. आणि कॉमन सेन्स क्रिकेट पूर्णपणे पाहतोय आपण. हे दोन्ही बॅटर जी जोडी आहे मैदानामध्ये, विद्यमान जोडी आहे, जी 32 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. 2 हात केलेत मालदन या संघासाठी, मात्र पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 10 आणि पहिलं षटक मात्र इथे संपुष्टात येते. 32 धावेचं टार्गेट आहे. 32. काय रणनीती आखावी लागेल, काय करावं लागेल, कारण की समोर पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा 10 खर्च झालेत आणि दोन्ही बॅट्समन अगदी योग्य रीतीने मैदानामध्ये अगदी परिपूर्ण उभे राहिलेले आहेत आणि पहिल्या 6 षटकाचा, पहिल्या 6 चेंडूचा खेळ अगदी सहजरित्या मात्र खेळून काढला. नवीन गोलंदाज मात्र तयार केलं जातं सुरेश.
सुरेश नवीन गोलंदाज. हो वेग आहे या गोलंदाजाकडे. चेंडू स्टिकरवरती येत नाही, या बॅटवरती येत नाही, मात्र त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल होतो. वेगाने चेंडूवरती आला होता क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. दादा ये इथं बस, ये माझ्या मागे. आत्ताच्या या 2 धावांनी, या 2 धावेनंतर 12 धावसंख्या आपण जरूर पाहतोय. येस सुरेशवरती मात्र जरूर जबाबदारी दिली आहे, कारण की एक नौका गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज, युवा बाज आहे. 12 धावा पाहतोय जर्सी नंबर 33. हो संतोषचा फटका आपण पाहतोय, सुरेख होता. 1 धाव अगदी वेगाने घेतल्या. दुसऱ्या धावेसाठी जातील का? अंकुशचा नकार येतोय. 1 धाव जागेवरती थांबवली जाते आणि या एका धावेनंतर 14 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावसंख्या 13. सुरेश वैयक्तिक पहिलं तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या आणि पहिल्या षटकानंतर आलेल्या धावा मात्र कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न सुरेशच्या माध्यमातून जरूर केला जाईल. हो टॅप फटका अगदी हलक्या हाताने खेळण्यात येतोय. स्ट्राइक रोटेट होते सध्या. अंकुश आपण पाहिलं तर जिथे खराब चेंडू आहे त्या खराब चेंडूला तो उत्तर देतोय, जिथे चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला मान देतोय. 1-1 2-2 धावा करून शांत डोक्याने, डोक्यावरती बर्फ ठेवून, खिशामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून सध्या दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. चौथा चेंडू ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो या चेंडूवरती मात्र जरूर आपण पाहिलं तर स्लॉट मग जरूर लगावला. चुकी होत्या इथे देखील मात्र 4 धावा जातात. पहा 3 खेळाडूंचे हात डोक्यावरती गेले तर एका खेळाडूचा हात कमरेवरती आहे. तर काहींनी मात्र विचार करायला सुरुवात केले. गोलंदाजाला आजच्या दिवसामध्ये मात्र मालदन संघाकडून क्षेत्ररक्षणाची साथ मात्र भेटलेली नाहीये. आधीच धावा कमी आहेत, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या जातात. दुष्काळामध्ये 13वा महिना आणि त्याच्यामध्ये धावसंख्या आहे 18च्या घरामध्ये. हो हा चेंडू पहा सुरेख गुडलँड वरती पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू, अगदी बीट होतोय फलंदाज संतोष. धावसंख्या 18 आणि चेंडू आतापर्यंत झालेत 5. हा पहिला डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिला निर्धाव चेंडू येतोय. हो हा देखील चेंडू मात्र त्याच्यानंतर दिशा शोधण्याचा प्रयत्न, स्क्वेअर मारा जरूर आहे, जास्तच लांब टाकण्याचा प्रयत्न. धावसंख्या खर्च होते. 19 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 32 धावेचं आव्हान आहे. हे दुसरं षटक खूप महत्त्वाचं होतं आणि या दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेल योग्य गोलंदाजी केली. एक चौकार जरूर गेला. ओहो वाईट आहे की काय मात्र पंच, होय हा स्क्वेअर मारा आहे. पंचांनी पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर विकी सर यांचा मात्र इथे इशारा येतोय वाईटचा. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत, 3 वाईट चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेत. गोलंदाज आपण पाहिलं तर सुरेश कडून ही लाईन संघाची दशा ठरवून जाते. अगदी स्लॉटमध्ये येतो, अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. डीप मिड विकेटला जाऊया, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या मार्फत हा चेंडू आपण पाहिलं तर कॅरी केला जातोय. लगेच फेकल्यानंतर 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 21च्या घरामध्ये 21. धावसंख्या 21. हे समीकरण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा 12 चेंडू हे समीकरण असताना तिसरं षटक मात्र महत्वाचं आहे. रमेश तिसऱ्या षटकासाठी ओहो पहिला चेंडू सुरेख गुड वरती पडल्यानंतर स्क्वेअर कट मारत असताना मात्र फसला जातोय संतोष आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. येस मॅच चालू असताना मात्र प्रेक्षक कॅमेरा दाखवू नको रे. चला धन्यवाद. चला मात्र मॅच मात्र सुरू करायचे.
ओ राऊंड विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे बॅकस्टॉ लेगच्या दिशेने बॉल पकडला जातो, फेकला जातो आणि तोपर्यंत मात्र चेंडूच्या फेकीची उंची जास्त होती. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल बॅकस्टॉ लेगच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण. हो हा देखील बॅटीच्या बॉटमला येतो. क्षेत्ररक्षक आहे एबी लगी तिथे. लकीच्या हातामध्ये हा चेंडू जातोय, मात्र तोपर्यंत एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी. रमेशचं कौतुक करेल. 3 चेंडूचा खेळ घेऊन आले, 3 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केलेत 2. राऊंड विकेट. हो हा देखील फटका बॅट वरती जरूर येतो. पुल फटका जरूर लगावला. डीप मिड विकेटच्या दिशेने कुठलीही चुकी केली जात नाहीये. बॉल पकडून लगेच फेकला जातोय. पहा त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे जागा झाल्या. आता कुठलीही चुकी मात्र मालदन संघाच्या फिल्डर कडून केली जात नाही. मात्र गोलंदाजाची धार म्हणूनच की काय आले की का, आणि गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ओ हा फटका. वा, क्रिकेटचं सौंदर्य डोळ्यात सामावून घ्यावं असे अंकुशची फटकेबाजी, अंकुशची नजाकत, अंकुशच्या मनगटाचा उपयोग मात्र हे करून घेत असताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 25च्या घरामध्ये 25. आतापर्यंत चेंडू पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू महत्वाचा. किती धावा येतात आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या धावानंतर धावसंख्येने समीकरण काय सजवलं जातं हे महत्वाचं असेल. 25 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय, म्हणजे अजूनही 7 धावांची गरज आहे विजयासाठी. येस, या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव जरूर येते. हे समीकरण काय असेल? 6 चेंडू 6 धावांचं, कारण की धावसंख्या आहे 26च्या घरामध्ये. 6 चेंडू 6 धावा आहे समीकरण. मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र चला स्पीडअप घ्यायचा. 6 चेंडू 6 धावा हे समीकरण. पहिल्याच मॅच मध्ये काय हाय व्होल्टेज मॅच पाहतोय आपण. आता गोलंदाज कुठला बाहेर काढायचा हा प्रश्न आहे. कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा, कारण की नितीनची षटक संपलं, रमेशने षटक सादर केलं, सुरेश देखील षटक सादर केलं, आणि त्यानंतर मात्र कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. त्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नाहीये, तो 10 खेळाडूंचा विश्वास आहे, आणि त्या विश्वासाला धरून मात्र सचिनला इथे बाहेर काढल्या. 6 चेंडू 6 धावा अडवल्या जाऊ शकतात का? येस, स्ट्राईक वरती मिस्टर अंकुशला पाहतोय. अजूनही विद्यमान जोडी मैदानामध्ये जशीच्या तशी आहे, म्हणून की काय डोकेदुखी वाढले. ओ पहिल्या चेंडूवरती संधी आहे. ओहो, पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मात्र करून देतोय. अंकुश आतापर्यंत थांबला होता, गरज होती शेवटच्या षटकामध्ये, तो अंकुश आपण पाहिलं तर विकेट वरून काढता पाय. फलंदाज बाद होता. पहिला ब्रेक टू आपण पाहिलं तर मिस्टर सचिन आपल्या संघाला मिळवून देतोय, आणि समीकरण मात्र थोडंसं बिघडलं जातं. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये मात्र 6 धावांची गरज असेल विजयासाठी. मॅच अजून ऑन आहे, मॅच अजूनही जिवंत आहे, मॅच अजूनही मात्र संपलेली नाहीये. वड मॅच. नवीन बॅट्समन आपण पाहतोय, मंगेश मात्र मैदानामध्ये येतोय. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये, मात्र चेंडू अडवला जात नाही. त्यानंतर पहा थोडीशी धडपड जरूर होत्या. 1 धाव जरूर कंप्लीट केली जाते. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मालदन संघ की शिरळ संघ? शिरळ की मालदन? मालदन की शिरळ?
पहिली मॅच, पहिल्याच मॅच मध्ये मात्र टफ मॅच पाहतोय आपण. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण मात्र पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. ओ बॅकफुटला पुल जरूर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर की तिथे संधी आहे. वॉट अ कॅच, महत्वाची कॅच. या कॅचने मॅच पूर्णपणे हसवले. फसलेली मॅच हसली जाते या कॅच मुळे आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटचं पतन होतं. ऍज अ कॅप्टन आपण पाहिलं तर मिस्टर मंगेश मात्र माघारी येतोय. 3 चेंडू 5 धावा. म्हणून म्हटलं होतं सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्राला कुठलाही स्कोर हा ग्राह्य धरला जात नाही, कारण की खेळपट्टीने अंदाज दिलेला नसतो. चला स्पीडअप घ्यायचा. 3 चेंडू 5 धावा. 32 धावेचं आव्हान आणि सकाळच्या सत्राला हेच गणित नेहमी असतं, कारण ड्यू फॅक्टर असतो. पहिली मॅच, पहिली इनिंग सकाळी खेळली जाते या खेळपट्टीवरती. शांत झोपलेली खेळपट्टी ती तयार होते आणि त्यानंतर ती काय रिझल्ट देते हे महत्वाचं असतं. चेसिंग करत असताना थोडंसं अवघड जातंय शिरळ या संघाला. मात्र कौतुक करेल मालदन संघ. व्हॉट अ कमबॅक, काय कमबॅक केलं या संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये. सुरेख सचिन. टर्न होणारा बॉल हा देखील फॉलो थ्रू मध्ये जरूर अडवता येईल. कुठलीही घाई गडबड तिथे केली जात नाहीये. एक धावक तिथे कंप्लीट करून दिली जाते, कारण की माहिती आहे सध्या एक धावाने फक्त धावसंख्या पुढे जाईल. स्कोर येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. एक चेंडू महत्वाचा आहे. हा एक चेंडू तुम्हाला राजा ठरवेल, हा एक चेंडू तुम्हाला हिरो ठरवेल, हा एक चेंडू आहे तो तुम्हाला विलन ठरवेल. तो एक चेंडू महत्वाचा. 2 चेंडू 4 धावा. मालदन की शिरळ, शिरळ की मालदन, आणि पहिल्या मॅच मध्ये कोण विजयाची गोडी चाखेल. ओहो, चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर टर्न घेतोय आणि ही एक वाईट बॉल मात्र डोकेदुखी ठरते. चुकत्या गोलंदाजाची दिशा त्या संघाची दशा ठरवेल. हा स्क्वेअर मारता त्यानंतर नॉन स्ट्राईक जातोय. नॉन स्ट्राईक आपण पाहिलं तर संतोष जातोय, चर्चा करतोय, कारण की ओपनिंग बॅट्समन आहे संतोष. खेळपट्टीचा अंदाज त्याने घेतला आणि त्यानंतर चर्चा करतोय तो. ओ पुढचं दार उघड राहिलं, मागच्या दाराने चोरी झाली. विकेटचं पतन, फलंदाज बाद आणि त्यानंतर पहा जल्लोष. चुकी होते. चेंडू सोडून दिला जातोय. रीड केला नाही चेंडू, लाईन वरती मेरिट वरती चेंडू पाहिला नाही आणि तिथे चुकी झाली कुठेतरी. सोडून दिलेला चेंडू जाऊन यष्ट्यांवरती आदळला आणि त्यानंतर स्टंप मात्र तिथे निखळली गेले. 1 चेंडू 3 धावा. येस, नॉन स्ट्राईकला ती स्ट्राईकची, नॉन स्ट्राईकची स्ट्राईक वरती मात्र 1 चेंडू 3 धावा. वा वड मॅच. म्हणून विजय आणि पराभवाची चर्चा आपण थांबवलेली. विक्रम, क्रिकेट असं आहे ना, तू कधीच सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल. आणि हे मालदन संघ पहा, अजूनही एका चेंडूचा खेळ आहे. अजूनही आपण कोणीही जिंकेल कोण हरेल हे सांगू शकत नाही, कारण की या एका चेंडूवरती जर टप्पा चुकला जातोय आणि तो टप्पा जर बॅटवरती येतोय तर होत्याचं नव्हत्याचं होतं होऊ शकलं. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. येस, कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे पाटण टेनिस क्रिकेट आणि या नियमांवरती मात्र खेळला जातोय कंपल्सरी चेस. वॉट अ मॅच. शेवटच्या मुमेंटला ही मॅच आणल्या. काजाचा ठोका चुकवणारी मॅच. मालदन की शिरळ, शिरळ की मालदन, कोण जिंकेल कोण हरेल हा प्रश्न मात्र शेवटच्या चेंडूवरती घेऊन येतोय. पहिली मॅच, पहिल्याच मॅच मध्ये मात्र भैरवनाथ चषक 2022 ची काय सुरुवात होते. महत्वाचा चेंडू, यॉर्कर चेंडू क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. ओहो, इथे 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी काय केलं जाईल. बॉल फेकला जातोय मात्र तिसऱ्या धावेसाठी इथे थोडीशी चुकी होते. येस, पहा हा पूर्णपणे डोक्याने खेळलेला खेळ आहे क्रिकेट आणि शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा खेळ. मात्र मालदन संघ इथे विजेता होतोय. शिरळ संघ हार्ड लक बॅड लक मित्रांनो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. स्पीडअप घ्यायचा. येस, अध्यक्ष पॅनल्टी
आणि पॅनल्टी आणि तुमचा ड्रेस कोड याला किती महत्त्व आहे, कारण की पॅनल्टीमुळे दिलेल्या 2 धावा आणि एका धावेमुळे शिरस संघ आज बाद होतोय. म्हणून ड्रेस कोड, नियम आणि लाईनअप सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वा मालदन संघ वा जाता जाता विजयाची